आगामी काळात जे येणारे सण उत्सव आहेत, रमजान ईद आहे, श्री रामनवमी आहे, 14 एप्रिल आहे, हे सण उत्सव शांततेच्या वातावरणात पार पडावे. तसेच अशा काळामध्ये एखादी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्यास त्याला कसं सामोरं जायचं यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री पानसरे सर यांच्या आदेशाने आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री श्रेनिक लोढा सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन शिवाजीनगर, पोलीस स्टेशन खामगाव शहर, RCP आणि इतर जवान हजर होते. यामध्ये 150 अंमलदार, 12 अधिकारी, 2 पोलीस निरीक्षक हजर होते. तसेच ह्या मॉकड्रिल मध्ये अग्निशामक दल आणि ॲम्ब्युलन्स इत्यादी याचा समावेश होता. याच्यामध्ये मॉकड्रिल घेण्यात आली आणि त्या दृष्टीने जनतेने कसं राहायचं किंवा जनतेला कसं तितर-बितर करायचं याचं ट्रेनिंग देण्यात आलं. कशा निमित्त घेण्यात आली मॉकड्रिल? आता आगामी काळात येणारे सण उत्सव, तसेच सध्या काही दिवसापूर्वी जी झालेली नागपूर येथील दंगल आहे त्याच्या पार्श्वभूमीवर ही मॉकड्रिल घेण्यात आली.